तर केक बनवला मी 200 रुपयाचा आणि भेटले मला मात्र 100 रुपये. चला पुढे सांगते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक मात्र नक्की करा. तर हा केक मला पावभाज्याची ऑर्डर आली होती. तर पावभाज्याची ऑर्डर आली तर पावभाज्याचा मी केक बनवला. केक बनवल्यानंतर हे अशा पद्धतीने मी बेस शिजवून घेतलेला आहे. जे वरची लेअर असते ते खाली ठेवून घेतली आणि त्याच्यावर स्ट्रॉबेरीचं क्रश टाकून पाण्यात टाकून मिक्स करून स्पॉंजवर टाकून दिलं अशा पद्धतीने. तर केक लवकर पाहिजेत होता तर म्हणून जरासा कमी थोडंसं क्रश आणि पाणी कमी टाकलं त्याच्यावर, कारण की तो ओला असला की मग गिऱ्हाईकाला नाही आवडत. तर अशा पद्धतीने ही आहे आपली कालची क्रीम. तर ती क्रीम टाकली मी मधात अशा पद्धतीने आणि दुसरी पण टाकली. तर 100 रुपये असं का म्हटलं मी की 200 रुपयाचा केक 100 रुपयाला दिला. गिऱ्हाईक कसं काऊन करते काय माहिती. तर पुढे सांगतेच तुम्हाला. तर हा केक होता 200 रुपयाचा आणि 100 रुपये मिळाले. तर अशा पद्धतीने मी केक बनवला. पूर्ण स्पंज करून घेतला आणि लेअर मस्त असे आपला केक फिनिशिंग करून घेतला. चला तर फायनल फिनिशिंग आता आपण करूया. तर पायपिंगच्या साहाय्याने मी अशी पूर्ण केकला क्रीम लावून घेतो अशा पद्धतीने. पहा आरामशीर मस्त. इतकं सामान केकचं महाग झालं तरीसुद्धा गिऱ्हाईक काही आपला हट्ट सोडत नाही. गिऱ्हाईकाला असं वाटतं की बस होम बेकर असलं की हाच प्रॉब्लेम येते, काय करणार. चला असो. तर अशा पद्धतीने मी फिनिशिंग पूर्ण करून घेतली. पहा छोटूसा केक होता तर फिनिशिंगसुद्धा बरोबर येत नव्हती, कारण की पावभाज्याचा केक जास्त ऑर्डर म्हणजे कोणी नेत नाही. एखादी अशी ऑर्डर येते, नाही तर कोणी अर्धा किलो 1 किलो असे केक नेतात. तर हे पहा फिनिशिंगसुद्धा पटापट नव्हती जमत, अशी नाजूकपणे हाताळली. तर अशा पद्धतीने क्रीम लावून घेतल्यावर पूर्ण ते क्रीम मस्तपैकी स्पॉंजवर अप्लाय करते. थोडेसे कलरचे ड्रॉप टाकले क्रीममध्ये आणि फेटून घेतली अशा पद्धतीने. तर आरामशीर आपलं केक बनवायचं काम सुरू होतं. तर गिऱ्हाईकानं पहिल्यांदा म्हटलं की पावभाज्याचं म्हणजे 200 रुपये देणार बा, पावभाज्याचा केक आम्हाला बनवून द्या. नंतर केक घ्यायला आले मात्र 100 रुपये हाती दिले. चला तर आता काय म्हणणार म्हटलं तर म्हणत बा आम्ही चवीसाठी नेत आहोत, तर आम्हाला आधी चव पाहू द्या. चला जाऊ द्या म्हटलं एखादं गिऱ्हाईक असं सुद्धा. तर अशा पद्धतीने पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली आहे. आणि तिकडे पण आरवीचा नांदा सुरू होता की मम्मी केक बनव. तर आरवीसाठी सुद्धा मी होममेड केक बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे. तर असेच नवनवीन केकची डिझाईन पाहण्यासाठी आत्ता दीपभाऊ या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईकसुद्धा करा, कारण की तुमचं एक लाईक मला पुढे जाण्याचं प्रोत्साहन देते, म्हणून एक लाईक करा. चला तर अशा पद्धतीने पूर्ण आपली फिनिशिंग केकची झालेली आहे. तर हे घेतलं मी झिगझॅगचं स्क्रेच बार. तर अशा पद्धतीने ते मी ओढून घेणार आहे केकवरून. आणि केक छोटूसा पावभर जास्त झालेला होता, पण तरी आता 100 रुपये दिली तर काय बोलणार. तुमच्यासोबत असं कधी झालं का कमेंटमध्ये नक्की सांगा. चला केक मी तुम्हाला पूर्ण मोजून दाखवते. आणि कस्टमर असं करायला नव्हतं पाहिजेत, पण आता जाऊ द्या, असू द्या. तर असा छोटूसा केक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं हे बघा, याच्यावर मस्त मी थोडेसे शेव टाकून घेतलेले आहे आणि हे अशा पद्धतीने. चला पहा, तर केक आपला जास्त मोठा म्हणजे 300 ग्राम झालेला आहे. तर असू द्या, चला तर बाय.